लिब्रिऑफिस बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण सिंपल फॉर्म्स बद्दल जाणून घेणार आहोत. येथे आपण शिकणार आहोत फॉर्म म्हणजे काय, विझार्डच्या साहाय्याने फॉर्म कसा तयार करायचा. आतापर्यंत आपण शिकलो की लिब्रिऑफिस बेसच्या साहाय्याने डेटाबेस बनवणे आणि आपण ज्यात डेटा संचित करतो ते टेबल बनवणे. परंतु डेटाबेसच्या टेबलमध्ये डेटा कसा भरायचा? एक पद्धत म्हणजे टेबल्सच्या सेल्समध्ये डेटा टाईप करणे, जे आपण मागील ट्युटोरियलमध्ये केले. डेटा भरण्याची अजून एक जलद आणि कमीत कमी चुका होणारी अशी पद्धत आहे, आणि ती म्हणजे फॉर्म्सचा वापर. फॉर्म हा डेटा भरण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी असलेला फ्रंट एंड किंवा यूजर इंटरफेस आहे. उदाहरणार्थ सिंपल फॉर्म हा टेबलमधील फील्ड्स पासून बनलेला असू शकतो. आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या लायब्ररी डेटाबेसचा उदाहरणादाखल वापर करणार आहोत. सिंपल फॉर्म मध्ये बुक्स टेबलमधील फील्ड्सचा समावेश असू शकतो. ह्या फॉर्म्सचा वापर बुक्स टेबलमध्ये डेटा भरण्यासाठी करता येतो. आता आपण फॉर्म कसा बनवायचा ते शिकूया. प्रथम आपण लिब्रिऑफिस बेस हा प्रोग्राम सुरू करूया. बेस प्रोग्राम चालू नसेल तर स्क्रीनवर डावीकडे खाली असलेल्या स्टार्ट बटनवर क्लिक करा आणि नंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. नंतर लिब्रिऑफिस सूट मधील लिब्रिऑफिस बेसवर क्लिक करा. आता ओपन अन एक्झिस्टिंग डेटाबेस फाइल या पर्यायावर क्लिक करा. रिसेंटली यूज्ड या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपला लायब्ररी डेटाबेस दिसेल. तो सिलेक्ट करून फिनिश या बटणावर क्लिक करा. लिब्रिऑफिस बेस आधीपासूनच सुरू असल्यास लायब्ररी डेटाबेसची library.odb ही फाईल उघडण्यासाठी फाईल मेनूवर क्लिक करा आणि मग ओपन वर क्लिक करा. किंवा फाईल मेनूमधील रिसेंट डॉक्युमेंट्स वर क्लिक करा आणि library.odb निवडा. आता आपण लायब्ररी डेटाबेसमध्ये आहोत. डावीकडील डेटाबेस ह्या सूचीच्या पॅनेलमधील फॉर्म्स या आयकॉनवर क्लिक करा. लक्षात घ्या, नवीन फॉर्म बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. क्रिएट फॉर्म इन डिझाइन व्ह्यू अँड यूज विझार्ड टू क्रिएट फॉर्म. यूज विझार्ड टू क्रिएट फॉर्म या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. आता आपल्याला लिब्रिऑफिस रायटर विंडोसारखी एक नवी विंडो दिसेल आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला फॉर्म विझार्ड नामक एक पॉपअप विंडो दिसेल. बुक्स टेबलवर आधारित असलेला आपला पहिला फॉर्म बनवण्यासाठी विझार्डवर जाऊया. आपण डावीकडे दिसत असलेल्या 8 स्टेप्स मधून जाणार आहोत. सध्या आपण फील्ड सिलेक्शन या पहिल्या स्टेपवर आहोत आणि उजव्या बाजूला असलेल्या टेबल्स ऑर क्वेरीज नामक ड्रॉपडाऊन मधील बुक्स हे टेबल निवडूया. त्याच्या खाली डावीकडे आपण उपलब्ध फील्ड्सची सूची बघू शकतो. उजव्या बाजूला आपल्याला फील्ड्स ऑन द फॉर्म दिसेल. केवळ फॉर्म मध्ये आवश्यक असलेली फील्ड्स आपण स्थलांतरित करू. यासाठी डबल एरोचे चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करूया. लक्षात घ्या की आपण डावीकडे असलेली सर्व फील्ड्स उजवीकडे स्थलांतरित केली आहेत. बुक आयडी फील्डमधील नंबर्स हे ऑटो जनरेट होणार असल्यामुळे आपल्याला ते फॉर्मवर नको आहे. मग आपण हे फील्ड परत डाव्या बाजूला स्थलांतरित करूया. उजव्या बाजूला असलेल्या बुक आयडी वर क्लिक करा आणि लेस दॅन चे एक चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करा.
आता आपण पुढील स्टेपवर जाण्यासाठी खालील नेक्स्ट या बटणावर क्लिक करू. स्टेप 2. आपण सिंपल फॉर्म बनवत असल्यामुळे ही स्टेप आपण सध्या सोडून देऊ. त्यासाठी नेक्स्ट या बटणावर क्लिक करू. आता आपण स्टेप 5 म्हणजेच अरेंज कंट्रोल्स वर आहोत. बॅकग्राऊंड विंडोकडे लक्ष द्या. आपले बुक्स टेबल ऑरेंज बॅकग्राऊंड मध्ये दिसेल. अरेंजमेंट ऑफ द मेन फॉर्म ह्या लेबल खालील 4 आयकॉन्सवर एक एक करून क्लिक करा. क्लिक केल्यावर असे दिसेल की बॅकग्राऊंड विंडो तसेच टायटल, ऑथर इत्यादी लेबल्स आणि त्यांच्या टेक्स्ट बॉक्सच्या रचनेत बदल होत आहे. पहिल्या कॉलमनार लेबल्स लेफ्ट या रचनेचा वापर करूया. येथे लेबल्स डाव्या बाजूला आणि टेक्स्ट बॉक्स उजव्या बाजूला आहेत, जसे सर्वसाधारण फॉर्ममध्ये असते. आता आपण पुढे जाण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करू. आपण सेट डेटा एंट्री नावाच्या 6व्या स्टेपवर आहोत. आता आपण ही स्टेप सोडून देणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. 7वी स्टेप आहे अप्लाय स्टाईल्स. लक्ष द्या की आपण लिस्ट बॉक्समधील प्रत्येक रंगावर क्लिक केल्यावर विंडोचा बॅकग्राऊंड कलर बदलत आहोत. आईस ब्लू हा रंग निवडण्यासाठी त्यावर क्लिक करू. आता आपण अंतिम स्टेपवर जाऊ. 8व्या स्टेपवर आपल्या फॉर्मला नाव देऊया. आपण आपल्या मनाप्रमाणे नाव देऊ शकतो. नेम ऑफ द फॉर्म खालील टेक्स्ट बॉक्समध्ये बुक्स डेटा एंट्री फॉर्म असे नाव टाईप करूया. आता हाऊ डू वी वॉन्ट टू प्रोसीड आफ्टर क्रिएटिंग द फॉर्म वर जाऊ. प्रथम वर्क विथ द फॉर्म निवडूया. याचा अर्थ आपण डेटा भरण्यासाठी फॉर्म वापरायला सुरुवात करणार आहोत. फॉर्मचे डिझाईन बदलण्यासाठी आपण मॉडिफाय द फॉर्म निवडू शकतो, ज्याबद्दल आपण नंतर जाणून घेणार आहोत. आता खालील फिनिश या बटणावर क्लिक करू. अशा प्रकारे आपण विंडोवर बुक्स डेटा एंट्री फॉर्म असे शीर्षक असलेला सिंपल फॉर्म बनवला आहे. लक्ष द्या की टेक्स्ट बॉक्समध्ये काही व्हॅल्यूज दिसत आहेत, जसे की ॲन ऑटोबायोग्राफी, जवाहरलाल नेहरू इत्यादी. या व्हॅल्यूज कुठून आल्या? बेस ट्युटोरियलच्या मागील भागात आपण बुक्स टेबलमध्ये ह्या व्हॅल्यूज टाईप केल्या होत्या. आता हा फॉर्म वापरण्यासाठी तयार आहे. प्रत्येक व्हॅल्यूवर जाण्यासाठी आपण टॅब हे बटण दाबूया. फॉर्ममध्ये आपल्याला कॉन्क्वेस्ट ऑफ सेल्फ हे शीर्षक असलेल्या दुसऱ्या पुस्तकाची माहिती दिसेल. खालील फॉर्म्स नॅव्हिगेशन टूलबारमध्ये उजवीकडे टोक असलेल्या काळ्या त्रिकोणी आयकॉनवर क्लिक करून आपण प्रत्येक पुस्तकाची माहिती बघू शकतो, ज्यास रेकॉर्ड असेही म्हणतात. लक्षात घ्या की 5 पैकी तिसरे रेकॉर्ड येथे दर्शवले जात आहे. जेव्हा आपण कर्सर ह्या ब्लॅक एरोच्या आयकॉन जवळ नेऊ, तेव्हा बेस आपल्याला टूल टिप्स दर्शवेल. फर्स्ट रेकॉर्ड, प्रिव्हियस रेकॉर्ड, नेक्स्ट रेकॉर्ड आणि लास्ट रेकॉर्ड. आपण याचा उपयोग करून रेकॉर्ड्समध्ये पुढे मागे जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण लिब्रिऑफिस बेसच्या सिंपल फॉर्म्स वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात आपण फॉर्म म्हणजे काय आणि विझार्डच्या साहाय्याने फॉर्म कसा बनवायचा ते शिकलो. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. सदर प्रकल्पाचे संयोजन spoken-tutorial.org टीमने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून
आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.